नमिता पाटील, ऋतम मराठीच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। OTT प्लॅटफॉर्मवर चालवल्या जाणाऱ्या अश्लील कंटेंटला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं कठोर पावले उचलली आहेत। केंद्र सरकारने सर्व OTT प्लॅटफॉर्मला जारी करण्यात आलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देखील देण्यात आला आहे। सोशल मीडियावर अश्लील विनोदांवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रानं OTT प्लॅटफॉर्मला प्रतिबंधित कंटेंट प्रसारित करू नये असाही इशारा दिला आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे मानले जाणारे भारतीय वंशाचे काश पटेल यांची अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी असलेले काश पटेल यांचा 51-49 मतांनी विजय झाला। काश पटेल यांच्या उमेदवारीला गुरुवारी सिनेटनं मंजुरी दिली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर लगेचच पटेल यांच्याकडे FBI ची जबाबदारी सोपवली जाईल अशी घोषणा केली होती। आता यावर सिनेटनं देखील शिक्कामोर्तब केला आहे। इस्रायलच्या तेल अविव शहरात काल साखळी स्फोट घडवून आणण्यात आला आहे। सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही। गुरुवारी संध्याकाळी तेल अविव जवळ 3 रिकाम्या बसेसमध्ये हा स्फोट झाला। इस्रायल पोलिसांकडून संशयित दहशतवादी हल्ला असल्याचं सांगण्यात आलं आहे। या स्फोटाचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बस आगीत जळत असल्याचे दिसून येत आहे। या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी देखील इतर 2 बसमध्ये अतिरिक्त स्फोटके आढळून आले आहेत। याच पार्श्वभूमीवर इस्रायलच्या सुरक्षा अधिकाऱ्यांकडून जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत। अशातच काल देखील एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। एका अज्ञात व्यक्तीकडून गोरेगाव पोलिसांना ईमेलद्वारे शिंदे यांच्या शासकीय गाडीवर बॉम्ब हल्ला करण्याची धमकी देण्यात आली होती। मुंबईतील जवळजवळ 7 ते 8 पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचा मेल करण्यात आला होता। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी ताबडतोब अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आणि या प्रकरणाचा शोध सुरू केला। या प्रकरणी आता मुंबईतील गोरेगाव पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव मई येथून दोघांना ताब्यात घेतले। ताब्यात घेतलेले दोघेही नात्याने आतेभाऊ मामे भाऊ आहेत। या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे मंगेश अच्युतराव वयाळ आणि अभय गजानन शिंगणे अशी आहेत। यातील मंगेश हा ट्रक चालक असून तर अभय याचे मोबाईल शॉप आहे। अभय शिंगाणे याच्या मोबाईलच्या दुकानातून हा धमकीचा ईमेल पाठवल्याची माहिती समोर आली आहे। प्राथमिक तपासानुसार या दोघांनी आपापसातील वादातून एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केले असावे असा पोलिसांचा संशय आहे। मात्र या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे। गेल्या 24 तासात मणिपूरच्या 4 जिल्ह्यांमधून अनेक बंदी घातलेल्या संघटनांशी संबंधित 17 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे। याबाबतची माहिती इम्फाळ पोलिसांनी दिली आहे। अटक करण्यात आलेल्या 17 दहशतवाद्यांकडून एकूण 27 काडतुसे, 3 ऑकी-टॉकी सेट, कॅमोफ्लाज युनिफॉर्म आणि इतर युद्ध साहित्य जप्त करण्यात आले। अटक केलेल्या सर्व व्यक्तींना आता पुढील चौकशीसाठी इम्फाळला नेण्यात आलं आहे। एका प्रसिद्धी पत्रकानुसार मणिपूरच्या इम्फाळ पश्चिम, विष्णुपूर, थौबल, टेंगनोपल, जिरीबाम आणि कांगचिंग जिल्ह्यांमध्ये हे ऑपरेशन करण्यात आलं आहे। तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या। उद्या पुन्हा भेटू अशाच महत्त्वाच्या घडामोडी सोबत। पाहत रहा ऋतम मराठी।